नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी पुन्हा तातडीची सूचना. शेतकरी बांधवांनो, एक अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, प्रामुख्याने घाट परिसर, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात या दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात घाट परिसर तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातही काही भागात दुपारनंतर वादळाची पावसाची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे काही ठिकाणी पाऊस पडलेला सुद्धा आहे. त्यानंतर 20 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती वाढण्याचे संकेत आहे, ज्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह पुणे विभाग, मराठवाडा प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भात प्रामुख्याने अमरावती देखील प्रमाणात वादळी पाऊस पडेल. तथापि 22 तारखेला वादळी पावसाची व्याप्ती आणि त्याचा प्रभाव कमी होईल. संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, तर शेतीचे कामे हवामानानुसार नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री झाकणाने सुरक्षित ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तर शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेली उत्पादने उघड्यावर ठेवू नये, असे आवाहन या ठिकाणी कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.